आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कोण आहेस तू? तुझा दास, तोच लंकेश्वर, रावण। हो, रावण, ज्याला तुझ्या लालसेनं आतुर केला आहे, तो स्वतः तुझ्या दारात भिक्षा मागायला आला आहे। तुझं हे साहस? एक गिधाड असून सिंहिणीची अभिलाषा करतोस? तुझा अंत समय आलाय। जर जीव प्यारा असेल तर अजून वेळ आहे, चालता हो इथून। याचा परिणाम माहित आहे? तुझाच नाही, तुझ्या सर्व कुळाचा सर्वनाश होईल। मूर्खा, दूर हो माझ्या नजरेसमोरून। नव्या नव्या रथावर चढून इतका का तोऱ्यात दिसतोयस? रावणाच्या समोर आला आहेस तर मस्तक नमवून ये। तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती, परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे। माझं नाव आहे रावण। तिन्ही लोक ज्यांचं यशगान करतात, धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्यात समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल। मुनिराज, मी आपल्याकरता भोजन आणलं, हे घ्यावे। घेऊन ये देवी। कृपया आपल्यालाच इथे यावं लागेल। आता तर आम्ही आसन ग्रहण केलं आहे, प्रवासानं थकलो आहोत, सारखं सारखं उठवत नाही। जे काही द्यायचंय इथंच घेऊन ये। भगवंता, मी या सीमेपलीकडे नाही येऊ शकत, आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील। देवी, तू क्षत्रिय पुत्री नाही वाटत। दारावर आलेला अतिथी देवासारखा असतो आणि तू आमचा अपमान करत आहेस। नाही नाही अतिथी देवा, माझं तिथे न येण्याचं कारण आपला अपमान करणं नाही। खरं तर माझे भाऊजी माझ्या सुरक्षेसाठी एक सीमारेषा आखून गेले आहेत आणि आपली शपथ घालून सांगून गेलेत की मर्यादा रेषा ओलांडून बाहेर जाऊ नकोस, म्हणून मी बाहेर नाही येऊ शकत। कृपा करून या गोष्टीचा राग मानू नका। बस, खूप झालं। तू परत परत आमचा अपमान करत आहेस। पहिल्यांदा आम्हाला कुटीत येण्यापासून मनाई केलीस आणि आता दुरून भोजन देत आहेस, जसं काही आम्ही पशुपक्षी आहोत। असा व्यवहार नीच जातीच्या लोकांबरोबर केला जातो। कोणी संत महात्मे दारावर आले तर मोठ्या आदरानं स्वतः त्यांच्या जवळ जाऊन त्याचे पाय धरून भिक्षा दिली जाते। ठीक आहे, आम्ही तुझ्या दारावरून उपाशीच परत जाऊ, पण या अपमानाच्या बदल्यात आम्ही तुला शाप देऊ। नाही नाही मुनिवर, माझ्यावर दया करा। मला आपल्या मुलीप्रमाणे समजून माझी समस्या आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न करा। आम्ही सर्व समजतो, सगळं जाणत आहोत। आम्ही त्रिकालदर्शी आहोत। मूर्ख स्त्री, आम्ही सर्व पाहत आहोत। तुझा पती यावेळी एका सोनेरी हरणाची शिकार करत वनामध्ये भटकत फिरतो आहे। त्या सोनेरी मृगानं आपल्या शिंगानी तुझ्या पतीवर एकदा हल्ला केला आहे, तरीही तुझा पती त्याच्या मागे धावत आहे। आम्ही शाप देतो आहोत की तो सोनेरी मृग आपल्या तीक्ष्ण शिंगानी तुझ्या पतीचा। नाही नाही, आपण त्याला शाप नका देऊ, मी तिथेच येते। आपण माझ्या पतीला शाप नका देऊ, त्यांना शाप नका देऊ। माझ्यावर दया करा, माझी चूक झाली, मी आपली शक्ती नाही ओळखू शकले, मला क्षमा करा। जा मुली, आम्ही तुला क्षमा केली आहे। आम्ही तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीचे अश्रू नाही पाहू शकत। मी मिथिला नरेश, महाराज जनकाची मुलगी आहे। मिथिलेची राजकुमारी? आणि या अवस्थेत? हे कसलं दुर्दैव आहे। या कांचन कायेला पाहून देवताही मोहित होतात। तिला तू या पर्णकुटीत अशा प्रकारे नष्ट करत आहेस? अरे, अशा श्रीरत्नाला तर त्रिलोकीच्या महाराजाची पत्नी असलं पाहिजे। माझ्यासाठी तर माझे पतीच त्रिलोकीचे राजे आहेत।
त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असू शकतं का? अवश्य असलं पाहिजे. आम्ही तुला सांगतो. सीते, ज्याच्या नावानं देवता, नाग, किन्नर, असुर, राक्षस अर्थात त्रिलोकीचे सर्व प्राणी थरका पावतात, सूर्य, चंद्र इत्यादी नवग्रह ज्याच्या इच्छेनं कार्यरत होतात, जो संसारातील सर्व चराचर प्राण्यांचा स्वामी आहे, त्याला पाहून वृक्षाची पानं पण भीतीनं शांत होतात. अरे वायू सुद्धा ज्याच्या समोर श्वास नाही घेत. तू तर त्या लंकाधिपती रावणाची पत्नी होण्यास योग्य आहेस. अशा प्रकारच्या पापी गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? कोण्या महात्म्याच्या वेशात तू कोणी दुरात्मा आहेस? कोण आहेस तू? तुझा दास, तोच लंकेश्वर रावण. रावण? हो, रावण, ज्याला तुझ्या लालसेनं आतुर केलं आहे, जो स्वतः तुझ्या दारात भिक्षा मागायला आला आहे. सीते, आज तुझा भाग्योदय झाला आहे. उद्या आमच्या राजमहालात 5000 स्त्रिया पट्ट राणीप्रमाणे तुझी सेवा करतील. धूर्त, तुला हे वाटलंच कसं की तू तुझ्या वैभवाचा दिखावा करशील आणि सीता तुझ्या बरोबर येईल? तू आत्ता इथून चालता हो, नाहीतर माझे पती एका बाणातच तुला तुझ्या लंके समवेत जाळून खाक करतील. तू ज्या पतीचा मान ठेवतेस तो तर पृथ्वीवर रेंगाळणारा एक मानव आहे. आम्ही ज्या राक्षसांचे राजे आहोत ते या मानवांना फळामुळाप्रमाणे आपला खुराक समजतात. तुला आमची शक्ती माहित नाही. माहित आहे. खर आणि दूषण तुझेच भाऊ होते ना, ज्यांना रघुवरांनी बघता बघता संपवून टाकलं होतं. तुझं हे साहस? एक गिधाड असून सिंहिणीची अभिलाषा करतोस? तुझा अंत समय आलाय. जर जीव प्यारा असेल तर अजून वेळ आहे. चालता हो इथून. आमचा असा अपमान करायची हिम्मत आजपर्यंत कोणी नाही केली. त्याचा परिणाम माहित आहे तुला? आणि एका पतिव्रता सतीकडे अशी कुदृष्टी टाकण्याचा मूर्खपणा आपण कोणी केला नसेल. याचा परिणाम माहित आहे? तुझाच नाही, तुझ्या सर्व कुळाचा सर्वनाश होईल. मूर्खा, दूर हो माझ्या नजरेसमोरून. परत या रेषेच्या आत जाऊ इच्छितेस? स्त्री एकदा का आपल्या मर्यादा रेषेच्या बाहेर आली की मग तिचं परत जाणं अशक्य असतं. सीते, आता तुला रावणाच्या हातून कोणीच वाचू शकत नाही. म्हणून चुपचाप आपल्या संमतीनं माझ्या बरोबर चाल. नाही नाही, आर्य, लक्ष्मण, आर्य, कुठे आहात तुम्ही? कुठेच लक्ष्मणा? ओरड, अजून ओरड. आर्य, लक्ष्मण. यावेळी ते वनात खूप दूर आहे. तुझं ओरडणं त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. सीते, चल माझ्या बरोबर. चल. सीते. हे महासागरा, आपल्या प्रथम दर्शनासाठी दशरथ पुत्र राम आपणास प्रणाम करतो. हे राम, आम्ही सर्व समुद्र तटाजवळ पोचून चिंतित झालो होतो की या अगाध समुद्रास कसे पार करावे. त्यावेळी तर पवनपुत्र हनुमानाने आमच्या समस्येचे निराकरण केले होते. परंतु आता प्रश्न आहे की इतक्या मोठ्या वानर सेनेला घेऊन या विशाल सागरास कसे ओलांडता येईल. हो, जर ह्याला ओलांडण्याची व्यवस्था केली गेली तर आमच्या सैनिकांद्वारा लंकेच्या समस्त राक्षसांचा विनाश झालाच समजा. यासाठी खूप विचारमंथनाची आवश्यकता आहे.
तोपर्यंत तुम्ही सेनापतींना सांगून आपापले तंबू टाकावेत. तसंच सर्व युथपती सावध राहून सेनेच्या चहूबाजूस पहाऱ्याची व्यवस्था ठेवावी, म्हणजे राक्षसांद्वारा कुणा गुप्त आक्रमणाची शक्यता राहणार नाही. जशी आज्ञा प्रभू. नल नील, आज्ञेचं पालन करा. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, सागर समस्त नद्यांचा स्वामी आहे, म्हणूनच याच्यात समस्त तीर्थांचा समावेश आहे. चल, सागर देवतेच्या चरणांना स्पर्श करू. चला. सागर तीरी आले सैन्य सहित श्रीराम, कृपा सिंधु प्रभु करे सागरास प्रणाम. वरुण देवाय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं. दादा, क्षितिजा पल्याड कुठेतरी बसून वहिनी आपली वाट पाहत असतील ना? त्यांना आत्ता जाऊन जर कोणी सांगू शकलं की आम्ही समुद्राच्या तटापर्यंत सेना घेऊन पोचलो आहोत, तर त्यांची मालवत चाललेली आशा देखील पुन्हा जिवंत होईल. दादा. हो लक्ष्मण, खरंच यावेळी तिला कोणी हे सांगू शकलं असतं की समुद्राच्या दुसऱ्या तटावर उभं माझं मन तिला साथ घालत आहे, परंतु तिला हे सगळं सांगणार कोण? मध्ये तर जणू सागर आणि आकाशानं मिळून नजरेचा रस्ताही अडवला आहे. सीता, धीर धर प्रिये. जर आवश्यकता वाटली तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्राला जाळून मी त्यातूनही रस्ता काढीन, परंतु मी पोहोचेन अवश्य. माझ्यावर विश्वास ठेव. लंकेला पोचल्यावर मी स्वतःच आपल्याला रावणाच्या साऱ्या बंदोबस्तातील दुर्बल आणि गुप्त स्थान सांगेन, जिथून त्याचं भेदन करता येईल. परंतु सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्या आणि लंकेच्या मध्ये हा जो अमर्याद समुद्र आहे, या विशाल जलराशीला सेनेसहित कसा पार करावं? आपणा लोकांकडे तर आकाशमार्गानं येण्या जाण्याची विद्या आहे, परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल? आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता, ज्यानं आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू? प्रभू, या सर्व आसुरी विद्या आहेत, ज्या राक्षस जातीसाठी तर सहज आहेत, परंतु मानव आणि वानरांसाठी त्या साधना सहज नाही आहेत, कारण या शक्ती सात्विक नाही आहेत. याचा अर्थ तर हा झाला की आमची सेना त्या तीरावर पोचूच शकत नाही. दादा, माझं मत तर असं आहे, इथे खूप घनदाट जंगल आहे. सेनेद्वारा लाकडं कापून सहस्त्र नावा बनवता येतील. त्याच्यात बसून आपली सेना त्या तीरावर पोहोचेल. बंधू लक्ष्मणा, सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर विचार करा. नावा लंकेच्या जवळ पोचताच राक्षस लोक आपल्या जवळच्या यंत्रांनी त्यांच्यावर मोठमोठे दगड फेकून त्यांना बुडवून टाकतील. आपल्या सेनेला तर्फांवर उतरूनच देणार नाहीत. आपण तर प्रत्येक गोष्टीचं खंडन करीत आहात, काही उपाय तर सांगा. प्रभू, यावर एक मार्ग माझ्या लक्षात येतो आहे. कोणता? आपण समुद्राकडे रस्ता मागा. समुद्राकडे रस्ता मागू?
मागितल्यावर हा समुद्र आम्हाला रस्ता देईल? दादा, महाराज विभीषणांचं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे. परंतु मी रस्ता मागण्याचं समर्थन नाही करणार. आपला धनुष्य बाण उचला. प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील. अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा. मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल. दादा, या युक्तीनं बराच अनाचार माजेल लक्ष्मण. दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे. खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये. आणि प्रथम महाराज विभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला. प्रभू, समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे. एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरू सुद्धा. आपण त्याचे वंशज आहात. त्या महाराज सगरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं. म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत. त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील. मित्रा, आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे. लक्ष्मण, माझ्यासाठी इथंच गवताचं एक आसन बनव. मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत. जशी आज्ञा दादा. नमस्तुभ्यं जलनिधी, नमामि सरिता स्वामी. हे महासागर, मी महाराज सगरांचा वंशज दशरथ पुत्र राम, माझा भाऊ लक्ष्मणासहित आपल्याला शरण आलो आहे. हे रत्नाकर, माझे पूर्वज सगरद्वारा आपली उत्पत्ती झाली आहे. आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचं निवारण करण्यासाठी एक विशाल सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपण मला आपल्या पाण्यातून मार्ग देण्याची कृपा करावी. आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी अन्न आणि जलाचा परित्याग करून इथंच बसून आपली आराधना करतो आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा जलनिधी. हे महासागर, हे रत्नाकर, आपण द्यावा मार्ग आम्हाला. नको ते अमृत रत्ने नकोती, विनंती माझी आपुल्या समोरी. पंख नाही काही मार्ग नाही, सेने सहित पैल तीरावर द्यावे सहाय. सांगा उपाय, शपथ
तुम्हा रघुवंश राय। विनंती न माने सागर जाती 3 दिवस निघुनी। क्रोधित होता रामहि करुणी निश्चय मनी। हे महासागरा, भूतकाळ साक्षी आहे। इक्ष्वाकू वंशी सदा परहितकारी बनून काही ना काही देत आले आहेत। कधीच कुणाकडून काही घेतलेलं नाही, याचना केलेली नाही। रघुवंशी रामानं आज पहिल्यांदा स्वतःच्या अधिकारानं काही मागितलं आहे, काही आशा ठेवून तुझी उपासना केली आहे। 3 दिवस विधिवत पूजा केल्यानंतरही उत्तरादाखल तू केवळ आपल्या अहंकाराचीच गर्जना करत राहिला आहेस। मंदगती जलनिधी, तुझ्यावर रामाच्या प्रार्थनेचा काही प्रभावच नाही पडला। तू रामाच्या विनम्रतेला त्याची असमर्थता समजून चढेल बनला आहेस। जगानं आजपर्यंत रामाची कृपा पाहिली आहे, त्याचा कोप नाही पाहिला। लक्ष्मण, काय? तू माझं धनुष्य आणि सर्पा समान भयंकर बाण घेऊन ये। आज जग रामाचा क्रोध सुद्धा बघेल। जशी आज्ञा दादा। हे कार्य जर त्याच क्षणी केलं असतं तर आपले 3 दिवस व्यर्थ नसते गेले। आता एक क्षणही व्यर्थ नाही जाऊ देणार। तू माझं धनुष्य बाण घेऊन ये। जशी आज्ञा दादा। जसं मूर्खासमोर विनय दाखवणं आणि कुटील व्यक्तीवर प्रेम करणं व्यर्थ असतं, ज्याप्रमाणे मोहपाशात अडकलेल्याला ज्ञानाचा उपदेश करणं आणि नापीक धरतीमध्ये बीज लावणं विफल ठरतं, त्याचप्रमाणे तुझ्यासारख्या अहंकार्यासमोर रामाच्या विनयाचं आणि पूजेचं काहीच मोल नाही। समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी याच्याकडे सहाय्य मागितलंय। परंतु ह्या शत्रूनं माझा उपहासच केला आहे। शास्त्र तर म्हणतं, जसं केळं हे कापल्यावरच फळ देतं, त्याच प्रकारे नीच दंड केल्यावरच झुकत असतो। म्हणूनच मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत सुकवून टाकेन। आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना ही आगेकूच करेल। जय ब्रह्मदेव।
त्राहिमाम 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 त्राहिमाम। क्षमा करा प्रभू, माझे अवगुण क्षमा करा। आपली पूजा आणि विनम्रतेच्या उत्तरादाखल मी माझे स्थान सोडून आपल्याला मार्ग नाही दिला, यात अवश्य माझा दोष आहे। परंतु हा दोष तर आपणच दिलेला आहे। आपल्या प्रेरणेने मायेने निसर्गात जड चेतन सृष्टीची उत्पत्ती केली आहे। त्याने जड आणि चेतनेच्या भिन्न भिन्न मर्यादा आखून दिल्या आहेत। प्रभू, आम्ही 5 तत्व अर्थात आकाश, धरती, अग्नी, वायू आणि जल या सृष्टीचे मुख्य आधार आहेत। या 5हींचे गुण, स्वभाव आणि मर्यादा आपल्या स्वीकृतीनेच निश्चित केल्या आहेत। माझ्या सहस्र तरंग उठतात, परंतु मी कधी माझ्या तटांच्या मर्यादांचं उल्लंघन नाही करत। माझा स्वभाव अक्षुब्ध आहे, परंतु आज आपल्या बाणांनी मला क्षुब्ध करून टाकलं। जल जर आपल्या मर्यादांचा भंग करेल तर आपल्या आज्ञेचं उल्लंघन होईल। आपण तर सर्व समर्थ स्वामी आहात, आपल्याला बाण सोडायची आवश्यकताही नाही। आपल्या केवळ इच्छेनेच मी सुकून जाईल आणि आपली सेना मला पार करून जाईल। परंतु भगवंत, त्याने माझा मान आणि माझी मर्यादा दोन्ही भंग पावतील। 5 तत्वांमधील जरी एकाचाही अशा प्रकारे गुण आणि स्वभाव बदलून त्याची मर्यादा भंग केली तर सृष्टीच्या संतुलनात विकार उत्पन्न होईल, ज्याने या धरतीवर विस्फोट होऊन जाईल। प्रभू, जर आपण प्रलयाआधीच प्रलय आणू इच्छिता तर आपल्याला अधिकार आहे, अन्यथा या ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण करा। स्वामी, मी एका सेवकाप्रमाणे आपल्याला शरण आलो आहे। जसं उचित वाटेल आज्ञा द्या, मी तेच करीन। माझं रक्षण करा अथवा दंड द्या। आमचं तुझ्या बोलण्यानं समाधान झालं आहे। आम्ही तुझी मर्यादा भंग नाही करणार, परंतु आम्हाला तो मार्ग सांग ज्यानं आमची सेनाही त्या तीरावर पोचेल आणि सागराची मर्यादाही टिकेल। नाथ, यावर मार्ग तर फार सोपा आहे। आपल्या सेनापतींमध्ये नल नील नावाचे 2 भाऊ आहेत। बालपणी ते खूप खोडकर बालक होते। ते ऋषींचं सामान उचलून नदीमध्ये फेकून द्यायचे, ज्यामुळे दुःखी होऊन एकदा एका सिद्ध ऋषीने त्यांना शाप दिला की ते आपल्या हातांनी जे काही सामान उचलून पाण्यामध्ये टाकतील ते कधीच बुडणार नाही। आज तो शाप आपल्या कामी येईल। नल विश्वकर्माचा औरस पुत्र आहे, त्याला शिल्पकला येते। जर हे दोघं भाऊ आपल्या हाताने पाण्यात दगड टाकून समुद्रावर सेतू बांधायचं कार्य करतील तर लंकेपर्यंत एक असा सेतू तयार होऊन जाईल ज्यावरून चालत आपली सेना समुद्राच्या पैलतीरी पोहोचेल। मी वचन देतो की त्यांनी टाकलेल्या दगडांना आणि त्यापासून निर्मित सेतूला स्वतः मी धारण करून सेतू बंधनामध्ये स्वतः त्यांची मदत करीन। या प्रकारे समुद्राला बांधल्याने तिन्ही लोकांमध्ये आपलं सुयश गायलं जाईल। हे रत्नाकर, हे सागर, आम्ही तुझ्यावर खूपच प्रसन्न आहोत। तुझ्या उदारतेनं आम्ही तुझ्या प्रेमाचे ऋणी झालो आहोत, परंतु आमच्या एका अजून समस्येचं समाधान कर। आज्ञा प्रभू। आमचा हा बाण अमोघ आहे। एकदा का हा धनुष्यावर स्वार झाला की लक्षवेध केल्याशिवाय हा परत भात्यात जात नाही। म्हणून तू आम्हाला आता हे सांग की मी हा बाण कोणत्या दिशेला आणि कुणावर सोडू? प्रभू, उत्तर दिशेला धुमकुल्य नावाचा एक पवित्र देश आहे। तिथे मोठे भयानक दस्यू राहतात, जे आपल्या पापकर्मांनी तिथल्या पवित्रतेचा नाश करतात आणि माझ्या जलाचा दुरुपयोग करतात। प्रभू,
आपण आपल्या बाणाला त्यांच्यावरच सोडावे. तथास्तु. या बाणाच्या प्रहारानं तिथली धरती मरुभूमी होऊन जाईल, परंतु तिथं अनेक सुगंधी औषधी वनस्पती उत्पन्न होतील, ज्यांनी जीवसृष्टीचं कल्याण होईल. आता मला आज्ञा द्या अयोध्यानाथ. शिवशंकर आणि माता भवानी आपल्याला विजयी करतील. सिद्धिविनायक आपलं सकल मनोरथ सिद्ध करेल. करुणा सागर विनंती करू जोडूनी हात, सीते सहित देवा द्या दर्शन दीनानाथ. नल, नील, आज्ञा प्रभू. विश्वकर्मानंदन, आपण अजूनपर्यंत आपल्या इतक्या महान शिल्पकलेला लपवून ठेवलं. क्षमा करा प्रभू, आम्हाला आमच्या मातापित्यांची शपथ होती. सांगितल्याशिवाय आम्ही आमचे गुण स्वतःहून सांगत नाही. प्रभू, आम्हाला आशीर्वाद द्या. समस्त वानर जातीच्या सहाय्यानं सिंधूवर सेतुबंधनाचं निर्माण कार्य आरंभ करतो. शुभस्य शीघ्रम. महाराज सुग्रीव, आपल्या वानरांना सांगा की या क्षणापासून सेतुबंधनाचं कार्य आरंभ करा. सेतुबंधनाचं सर्व कार्य नल आणि नील यांच्या आज्ञेनुसार होईल. प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन केलं जाईल. माझं आराध्य दैवत भगवान शिव, समस्त संकटांना दूर करणारे, त्यांच्या असीम दयेनं विश्वातील सकल अवघड कार्य सफल होतात. मला प्रेरणा मिळाली आहे की या पवित्र स्थानावर, जिथं संपूर्ण सागराला पार करणाऱ्या एका महान सेतूच्या निर्मितीचं अवघड कार्य आरंभ होत आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. आपण सर्व जोपर्यंत सेतू निर्माणाच्या कार्यात व्यग्र असाल, मी त्यांची पूजा करत राहीन. तेव्हा महाराज सुग्रीव, आपण आत्ताच दूत पाठवून काही विद्वान ऋषी आणि पुरोहितांना बोलवण्याचा प्रबंध करावा, जे शास्त्रोक्त विधीनं इथं शिवलिंगाची स्थापना आणि त्यांची विधिवत पूजा करतील. श्रीसूर्यवंशावतंसः श्रीदशरथात्मजो रामाहम्. श्रीदशरथात्मजो रामाहम्. ममात्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थम् सर्वारिष्ट सर्वविघ्ननिवारणार्थम् सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थम् सेतुबंध प्रारंभ समये मन इप्सित फलकामना सिद्ध्यर्थम् श्री ज्योतिर्लिंग श्रीरामेश्वर महादेवस्य अचल प्राण प्रतिष्ठा पूजनाद्यर्चनम् अहं करिष्ये. अचल प्राण प्रतिष्ठा पूजनादर्शनम् अहं करिष्ये. यज्ञमीमन्तानो स्वरिष्ठं यज्ञत्वं सामीमन्दधातु विश्वे देवा सपिहमादयन्ता.
शिवलिंग स्थापुनी विधिवत पूजा शिव समान प्रिय मजना दूजा। सेतु बांधाया राम राम लिहू लगे हनुमान जी। राम 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 श्री राम राम प्रभूचे नाव अधिक प्रभावी नाव। राम 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 श्री राम श्रीरामाच्या नावाने तरंगती पाषाण। राम म्हणे मतिमंद जास तो भजता श्रीराम। त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। राम नाम आधार मिळता राम नाम आधार मिळता सागर से तू बांधिला ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती। ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती। लक्ष राम जी सिद्धि राम जी रामच से तू भारे रामच से तू भारे। राम कर्म हे रामच करता रामाची पुण्याई रामाची पुण्याई। राम काज करणाऱ्यामध्ये रामच शक्ती होई भिन्न भिन्न नावानी करती काम असे रघुराई। भक्त परायण त्या भक्तांना सारे श्रेय देती हो ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्याला गती। 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 शांति अंतरिक्षगुं शांति पृथिवी शांतिरापः शांतिरोषधयः शांतिः। प्रभू, आपल्या आराध्य देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर 100 योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे। या सफलतेसाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात। हे शंकर, माझे प्रभू, माझे इष्टदेव, आपल्या असीम दयेमुळेच असंभव वाटणारं हे कार्य इतक्या सहजतेनं संपन्न झालं। तुमच्या श्रीचरणांशी रामाचे कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा।
माझी अजून एक विनंती स्वीकार करा भोलेनाथ. माझ्या समस्त अनुयायांना आपली भक्ती प्रदान करा. आपल्या भक्तीपासून विमुख होऊन जे माझ्याकडे येतील त्यांना माझ्या सेवेचं काहीही फळ प्राप्त नको होऊ दे. प्रभू, आपली अनंत नावं आहेत. तुमच्या सेवकाकडून रामाकडून अजून एक नाव स्वीकार करावं. आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील. ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः. 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 ओम श्री रामेश्वर. प्रभू, रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी. रामस्य ईश्वर यः सा रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. उमा, माझ्या रामप्रभूची चतुराई पाहिलीस? कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली. मग खरी व्याख्या काय आहे स्वामी? रामः ईश्वरो यस्य सा रामेश्वरः. अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे. मी तर त्यांचा दास आहे. सदा राम नामाचा जप करीत असतो. म्हणून तेच माझे स्वामी आहेत. आपल्या दोघांच्या गूढ व्याख्या कोणालाही समजणं खूपच कठीण आहे स्वामी. का? मला समजणं तर सहज सोपं आहे. मी तर भोळा भाबडा आहे. रामाचा थांग लागणं असंभव आहे. त्याला तर तोच जाणू शकतो ज्याला ते स्वतः जाणून देतात. आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार तर त्यांना करा देवी. महाराज सुग्रीव आणि समस्त वानर वीरांनो, नलनील यांचं कौशल्य आणि आपणा सर्वांच्या अद्भुत साहस आणि सहकार्यानं 5 दिवसात हे असंभव कार्य संपन्न झालं आहे. आजपर्यंत या पृथ्वीवर इतका मोठा सेतू निर्माण नाही होऊ शकला. या सेतूला बांधून आपण सर्वांनी आपल्या अद्भुत साहसाचं एक अपूर्व उदाहरण जणू जगासमोर प्रस्तुत केलं आहे. माझ्या वीर सैनिकांनो, 100 योजन समुद्रावर सेतू बांधून आपण आपलं लक्ष्य सोपं केलं आहे. जो विजय 400 कोस लांब होता तो जणू आता 4 हात दूर राहिला आहे. समुद्रावर बनवलेला सेतू आपल्याला आवाहन करत आहे की बलिदानी वीरांनो, या आणि या सेतूला पार करून पुढे जा आणि पृथ्वीवरून अनीती, अधर्म आणि अनाचाराचा अंत करून टाका. माता चंडिका भवानीचं नाव घेऊन हर हर महादेव गर्जना करत, शत्रूच्या नाशाची गर्जना करत हा सेतू पार करून टाका. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रभू, सेतूवर सर्वप्रथम आपले चरण पडू देत. रामाची असंगे वेगाने उत्साहाने, रामाची असंगे वेगाने उत्साहाने रामाची सेना निघे, रामाची सेना निघे. लंकेमध्ये पोचू आम्ही हा महासागर ओलांडुनी, हा
सागर ओलांडुनी हो सफल अभियानामध्ये स्वप्न से साकारण्या पाप नीतीचा अंत होऊनी धर्माचा जयकार हो विजयी होतील रामचंद्र हे रावण ही हरणार हो रामावर विश्वास हो रामाचा आधार हो रामावर विश्वास हो रामाचा आधार हो कल्याण राम करी रामाची सेना निघे रामाची सेना निघे नव्या रथावर चढून इतका का तोऱ्यात दिसतोयस? रावणाच्या समोर आला आहेस तर मस्तक नमवून ये. तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती, परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे. अरे तपस्वी, अजूनपर्यंत तू ज्या योद्ध्याला मारलंस मी त्यांच्याप्रमाणे नाही. माझं नाव आहे रावण. तिन्ही लोक ज्यांचं यशगान करतात, लोकपाल तर ज्याचे बंदी आहेत. तू खर दूषण आणि विराटला मारलंस. बिचाऱ्या वालीचा लपून वध केलास. कुंभकर्ण आणि मेघनाथला मारलंस. आज मला त्या सर्वांचा सूड घ्यायचा आहे. जर तू रणभूमी सोडून पळून नाही गेलास तर आज त्या सर्वांचं वैर काढीन. हे नको विसरूस, आज रावणाशी सामना आहे. रावणाशी. नीच निशाचर, असहाय्य स्त्रीवर वीरता दाखवणाऱ्या भेकडा, तू कोणत्या निकषावर स्वतःला वीर म्हणवतोस? धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्यात समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल. दंड देण्याचं काम राजाचं आहे, कोणा भिकाऱ्याचं नाही. पहिल्या प्रथम दंड हा घे तुझा दंड. एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला. दोन महारथी, दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. युद्धम 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 महायुद्धम. एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला. दोन महारथी, दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. आज काही ना काही निर्णय होऊन जाणार. निश्चित ही पापी कर्म्याला फळ मिळणार. भरला जातो जेव्हा पापाचा घडा. पापी पाही फक्त काळ उभा. पापी पाही फक्त काळ उभा. एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला. दोन महारथी आकाशात संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. युद्धम 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 महायुद्धम.
रघुनाथाचे अमोघ बाण निष्फळ होत आहेत. नाही देवेंद्र, रघुनाथाचे बाण निष्फळ नाही होत. ही तर रावणाची आसुरी माया आहे. यामुळे त्याची मस्तके कापली जातात आणि जोडली जाऊन पुन्हा सजीव होत आहेत. अशा प्रकारे रावणाचा संहार कसा होईल? प्रभू हृदयाला लक्ष्य करून बाण का नाही मारत? अवश्य हृदयात बाण लागताच त्याचा संहार होईल. हे देवराजेंद्र, हे एक गूढ रहस्य आहे. श्रीराम रावणाच्या हृदयाला लक्ष्य करून बाण नाही चालवणार. कारण श्रीरामाला माहित आहे की रावणाच्या हृदयात निरंतर सीतेचा वास आहे. सीतेच्या हृदयात स्वतः प्रभू श्रीराम प्रत्येक क्षणी विराजमान असतात आणि प्रभूंच्या उदरात तर 14 भुवन 7 खंड सृष्टी वसली आहे. अशा अवस्थेत जर बाण मारतील तर रावणाबरोबर सीता, तिच्याबरोबर राम आणि रामाबरोबर समस्त ब्रह्मांडाचा विनाश होईल. तर मग रावणाचा अंत कधीच नाही होणार? होईल. वारंवार मस्तकावर प्रहार होईल. अशा प्रकारे मस्तकाच्या वारंवार कापण्यामुळे तो व्याकुळ होईल. अशा प्रकारे व्याकुळ अवस्थेत त्याच्या हृदयातील सीतेचा ध्यास सुटेल. जरी एखाद्या क्षणासाठी त्याच्या अंतर्मनातून सीतेचा ध्यास नाहीसा झाला तरी त्याच क्षणी अंतर्यामी राम रावणाच्या हृदयात बाण मारून त्याचा अंत करतील. प्रभू, ब्रह्माजींच्या वरदानाने दशाननाच्या नाभीत अमृत आहे. कुंडलाकृतीने युक्त अमृतत्वाचे मूळ आहे ते. त्याच्या प्रभावाने एक मस्तक कापल्यावर दुसरे मस्तक उत्पन्न होते. प्रभू, आपण पहिल्यांदा अग्निशस्त्राचा उपयोग करून नाभी विवरणातील अमृत सुकवून टाका. तेव्हाच त्याचा अंत होऊ शकेल. विभीषण, जोपर्यंत तू जिवंत असशील राक्षस जातीचा विनाश होतच राहणार.
या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करावा. देवतांनी याच्या विनाशाची जी वेळ सांगितली होती ती आली आहे प्रभू. रामचा विजय असो. रामचा विजय असो. रामचा विजय असो. हे जननी जन्मभूमी, हे माता अयोध्या, आज मला तुझ्या चरणाशी येण्याचं सौभाग्य पुन्हा प्राप्त झालं आहे. तुझा पुत्र राम तुझ्या पवित्र मातीला शतशत प्रणाम करतो आहे. जननी जन्मभूमीश्च
स्वर्गात अपि गरीयसी. यशस्वी हो, चिरंजीव हो राम. रावणावर विजय मिळवून तू आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला आणखी उज्ज्वल केलंस. आपण तर हे जाणताच की हा सर्व आपल्याच आशीर्वादाचा प्रताप होता गुरुदेव. राम, आधी काळात जेव्हा ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी सूर्यकुलाचं पुरोहित होण्याचं अस्वीकार केलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं होतं ही संधी सोडू नका. या कुळात भगवानाचा अवतार होईल म्हणून एका युगापासून मी तुझी प्रतीक्षा करत होतो. तू धन्य आहेस राम. तुझ्या या महान पराक्रमाच्या कारणानं आज मला तुझा गुरु होण्यावर गौरवाचा आनंद होत आहे. वत्सा, तुझ्या कीर्तीची पताका युगायुगापर्यंत इतिहासाच्या आकाशात फडकत राहील. मी खूप प्रसन्न आहे. आपण प्रसन्न आहात. आपला आशीर्वाद मिळवला. आता माझ्यासाठी आणखी काही मिळवायचं उरलंच नाही गुरुदेव. राम, राम, माते, माझ्यासाठी राजभोग बनवून ठेवला आहेस ना? मला माहित होतं तू माझ्याकडे राजभोग अवश्य मागशील. माते, मला सर्वात अधिक देशील ना? तुझ्यासाठी वेगळा ठेवलाय रे माझ्या लाडक्या. माते, मोठ्या आईनं सांगितलं होतं लक्ष्मणाला सोबत घेऊन आल्याशिवाय अयोध्येला परत नाही यायचं. नीट पहा, लक्ष्मणाला सोबत घेऊनच आलो आहे. राम, लक्ष्मणाला आणण्याची आवश्यकता नाहीये. तो तर तुझी सावली आहे बाळा. तू जिथे जिथे जाशील तो तिथे असेल. ये बाळा, माझ्या बाळा.
माते, बाळा, नाही 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 माझ्या लाडक्या, नाही नाही माझ्या बाळा. माझ्या बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्यावर विपत्ती आली आहे, मी माझ्या आत्म्याच्या डोळ्याने तुला पाहत राहिले, परंतु मी खूप दूर होते माझ्या लाडक्या. मी तुझी सहायता नाही करू शकले. माते, मी तर प्रत्येक विपत्तीच्या क्षणी तुला माझ्याजवळ उभं पाहिलं आहे. माझ्यासोबत तुझ्या दुधाची शक्ती होती, ज्याच्या बळावर विपत्तीच्या समुद्राला ओलांडून मी तुझ्या चरणांपर्यंत येऊन पोचलो आहे. माते, तू तर माझी शक्ती स्वरूपणी दुर्गा आहेस. मी नेहमीच तुझी पूजा करत राहावी, मला हाच आशीर्वाद दे. हे तू काय म्हणतोयस? हा, लोक तर म्हणतात की तू भगवानाचा अवतार आहेस, परंतु मी तर इतकंच जाणते की तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. बस बस, मी तुला त्याच रूपात निहाळत राहीन. मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय. जे तुला वडिलांनी सांगितलं होतं ना, तेच मी तुला सांगते. हा माते, तुला हे सर्व कसं कळलं? जेव्हा ते देवतांच्या बरोबर तुझ्या विजयावर आशीर्वाद देण्यास आले होते, त्याच रात्री माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला तेथील सर्व वृत्तांत सांगितला. जा, त्या वेड्याला सांभाळ, त्याने तर तुझ्यापेक्षा अधिक कठोर वनवास काढलाय. भरत, दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे. आता सांभाळ आपली अयोध्या, आपलं हे कौशलराज. दादा, ही जबाबदारी मी आपल्या श्रीचरणांशी समर्पित करतो आहे, स्वीकार करावा. भरत, दादा, आपल्या प्रजेच्या बाबतीत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा करावी. मी आपल्याप्रमाणे काही राजा नाही, मी तर केवळ एक सेवक आहे.
भरत, अनंत काळापर्यंत तिन्ही लोकात जेव्हा कुणी एखादा धर्माची गोष्ट सांगेल तेव्हा धर्माचं प्रमाण देण्यासाठी केवळ एकच नाव घेतलं जाईल आणि ते असेल माझ्या भरताचं. भरत, मी तर वनामध्ये 14 वर्ष घालवली पित्याच्या आज्ञेमुळे, परंतु तू तर केवळ भावना आणि भ्रातृप्रेमामुळेच 14 वर्ष राजधानीमध्ये राहूनही संन्याशाप्रमाणे घालवलीस. भरत, तू आपणा सर्व भावांमध्ये सर्वात महान आहेस. दादा, आई खरंच सांगते, तू बहुतेक कोणी भगवंत आहेस. आपल्या तुच्छ भक्तांना अशा प्रकारे मोठेपणा देणे हे तर भगवंताचंच काम असतं. अरे वेड्या, आता का रडतोयस? आता तर मी आलोय. दीर्घायुषी हो मुली, सदा सौभाग्यवती रहा. मुली, तुझ्याशिवाय राजमहालच काय, सर्व अयोध्याच उजाड वाटत होती. माझी सीता, सुखी रहा, सदा सुखी रहा. माझ्या मुली, खूप दुःख सोसलंयस तू. विचार करते तेव्हा काळजीनं मन भरून येतं. कसे गेले असतील ते दिवस. ते दुःखाचे दिवस आपल्या आठवणीवर निभावून गेले माते. जेव्हा कधी मन घाबरत असे तेव्हा आपली आठवण करत होते. तेव्हा असं वाटत असे की आपण स्वतः मला धीर देत आहात. जेव्हा कधी त्रिजटा हात फिरवत असे तेव्हा तिच्यात मला प्रत्यक्ष आपलंच रूप दिसत असायचं. जणू आपणच होतात. होय मुली, आईचा आत्मा सदैव प्रत्येक जागी मुलांबरोबर असतो. सीता, तू स्त्री जातीचा गौरव आहेस. येणाऱ्या युगात स्त्रिया तुझं नाव घेतल्यानं पवित्र होतील. पवित्र होतील माझ्या मुली.
आई आई मुला, मेघनाथाची सुरी कुठे लागली होती मुला? हा, इथे आई. जेव्हा सुरी लागली तेव्हा मोठी आई आठवली असेल. हा, होय आई. मी मूर्छेतही आपल्यालाच बोलावत होतो की मोठी आई माझी सहायता कर. मी ऐकत होते, मी तुझा आवाज ऐकत होते मुला. आई. लक्ष्मणा, आई. लक्ष्मणा, आई. लक्ष्मण, तू माझ्या प्रेमाची लाज राखलीस. भरत जर धर्माचे प्रमाण आहे तर तू युगांपर्यंत भावाच्या प्रेमाचे प्रमाण राहशील. तुझा नेहमी जय होवो बाळा, सदा जय होवो. दादा, दादा. लक्ष्मण, आपल्या सगळ्यात भाग्यवान तर तू आहेस. अरे, साधू वेश तर मीही धारण केला होता, परंतु दादाच्या चरणाशी निरंतर बसण्याचं सौभाग्य तर तुझंच होतं. शत्रुघ्न, मला तर भरतदादानं साधू विषयी धारण नाही करू दिला, आपल्या जवळही नाही ठेवलं. दादा, अरे, संकटांशी लढण्यासाठी जेव्हा मोठा भाऊ असतो ना, तेव्हा लहानांनी काळजी नसते करायची.